मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना लागू झाली। महिलांच्या खात्यात पैसे देखील आले आहेत। या पैशाचा उपयोग संसार चालवण्यासाठी महिलांना कामाला आलाय। लाडकी बहीण योजना महिलांसाठी फलदायी ठरली असून महिलांनी या योजनेचं कौतुक केलं। आम्हाला सरकारने पैसे दिले ते चांगले झाले। आमचे काही लेकराची फी वगैरे आमचं देणं होऊ लागले। असं खर्च निघाला आमचा खर्च आमचा निघाला। आमचे लेकरं शाळेला चालले। आम्हाला मजूरदार लागलं तर शेतामध्ये लागते, नाहीतर एखाद्या दिवशी घरी जाता। असंच लागलं तर 200 रुपये मजुरी येते। आम्ही 200 रुपये आलेला आम्ही घरामध्ये राशन पाणी आणता, लेकराचं शिक्षण करता। माझी मुलगी 6वीला आहे, मुलगा 6वीला आहे। त्याचं आम्ही शिक्षण करू शकता। त्याची फी वगैरे असे पैसे आले तर नादर होते। त्याने पैसे टाकले तर आमचे काम भागू लागले। कसे बसे खर्च भागतात, पण जे मुख्यमंत्री साहेबांनी आम्हा सर्व महिलांसाठी जे योजना जी लागू करून दिली ना, त्याच्यामुळे आम्हाला खूप महिलांना असा खूप आधार झाला। त्यामुळे जसे की लेकरांची ट्युशनची फी होते, वह्या पुस्तकासाठी, जर कधी लेकर आजारी पडले तर त्यासाठी म्हणजे महिलांच्या खूप अशा अडचणी याच्यातून सॉल्व्ह झाल्यात। मी घरकामच करते। माझे मिस्टर रोज मजुरी करतात। मला 2 मुलं आहेत। मोठा मुलगा 9वीला आहे, छोटा 7वीला आहे। मी मिशन क्लास करते, घरी चालवते। तर मुख्यमंत्री साहेबांनी जी लाडकी बहीण योजना चालू केलेली आहे, त्याच्यात आम्हाला चांगला लाभ झालेला आहे। मुलांच्या शिक्षणाची काळजी घेतलेली आहे। त्याच्यात मुलांची ट्युशनची फी, शाळेची फी, व्हॅनची वगैरे फी अशी होऊ शकते। जर साहेबांनी अशीच योजना चालू ठेवली तर आम्हाला खूप खूप मदत होईल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।